Good morning student. In last lecture we have started arithmetic group of instructions from our chapter instruction set. In this arithmetic group of instruction we have discussed about the lots of instructions related with arithmetic operation. There are two instructions remaining, that is SBB and SBI. आता लास्ट काही लेक्चर्समध्ये आपण अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनला स्टार्ट केली होती आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन आपल्या स्टडी करून झाल्यात. फक्त 2 इन्स्ट्रक्शन याच्यामधल्या रिमेन आहेत, त्या आहेत SBB. आता SBBचं मीनिंग काय आहे बघा, सबट्रॅक्ट सोर्स अँड बॉरो फ्रॉम ॲक्युलेटर. आता इथं सुद्धा आपल्याला काय परफॉर्म करायचे आहे, तर सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे आहे. पण ॲक्च्युली इथं सबट्रॅक्शन परफॉर्म करत असताना आपण काय करतो, तर 1s आणि 2s कॉम्प्लिमेंट घेतो अदर ऑपरंडचा, ॲक्युमुलेटरचा नाही. दुसरा जो ऑपरंड आपण इथं वापरतो, रजिस्टर असेल, इमिडिएट डेटा असेल किंवा मेमरी कंटेंट असेल, त्याचा आपण 1s आणि 2s कॉम्प्लिमेंट घेतो आणि नंतर आपण काय करत असतो, ॲडिशन परफॉर्म करत असतो. आता ही सबट्रॅक्शनची जी इन्स्ट्रक्शन आहे ती कशाची रिलेटेड आहे, तर आपण ॲडिशनची एक इन्स्ट्रक्शन बघितली की ॲड कॅरी, की ज्याच्यामध्ये आपण काय ॲड करत होतो, तर कॅरी ॲड करत होतो. मग इथं सुद्धा काय केलं जातं, तर एक बॉरो केला जातो. म्हणजे जी आपण कॅरीशी रिलेटेड प्रोसिजर केली तीच प्रोसिजर आपल्याला इथं काय करायची आहे, सबट्रॅक्शनची रिलेटेड करायची आहे. आता इथं ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. यातला एक ऑपरेंड तुमचा काय असणार आहे, ॲक्युमुलेटर की जो फिक्स आहे. सेकंड ऑपरेंड काय असणार आहे, तर रजिस्टर असेल किंवा मेमरी ॲड्रेस असेल. आणि थर्ड ऑपरेंड काय इथं दिलेला आहे, तर एक बॉरो करायचा आहे. म्हणजे ॲडिशन कुणाकुणामध्ये होणार आहे, तर ॲक्युमुलेटरचा कंटेंट, रजिस्टरचा कंटेंट आणि 1 बॉरो या तिघांची इथं काय करायचं आहे, ॲडिशन परफॉर्म करायचे आहे. आता इथं पहिल्यांदा ॲडिशन कुणाची होणार आहे, तर जो काही आपण रजिस्टरचा कंटेंट घेणार आहे तो आणि बॉरो याची ॲडिशन परफॉर्म केली जाईल. त्याचा 1s आणि 2s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला जाईल आणि नंतर तो जो काही कंटेंट येईल तो ॲक्युमुलेटरमध्ये काय केला जाईल, ॲड केला जाईल. इथं मी राईट डाऊन करते, टेक 1s अँड 2s कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड ऑपरंड and then add to accumulator content. टोटल रिझल्ट जो आहे इन्स्ट्रक्शनचा, तो टोटल रिझल्ट ऑफ इन्स्ट्रक्शन कुठे स्टोअर केला जाणार आहे, तर ॲक्युमुलेटरमध्ये. रिझल्ट स्टोअर इन ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटरमध्ये तुमचा टोटल रिझल्ट काय केला जाईल, स्टोअर केला जाईल. आता याचा फॉर्मॅट बघा काय आहे, ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. याचा ओपी कोड काय आहे ह्या इन्स्ट्रक्शनचा, SBB हा त्याचा ओपी कोड आहे. आता ऑपरंड काय असणार आहे, तर एक ऑपरंड ॲक्युमुलेटर आहे हे फिक्स आहे. मग दुसरं ऑपरंड काय असणार आहे, तर एक तर तो रजिस्टर असेल किंवा मेमरी ॲड्रेस असेल. बघा SBB हा झाला ह्या इन्स्ट्रक्शनचा फॉर्मॅट. SBB रजिस्टर नेम, त्याच्यानंतर एकतर एखादं मेमरी लोकेशन दिलं जाईल आणि त्याच्यामधला कंटेंट दिला जाईल किंवा डायरेक्टली तुम्हाला रजिस्टर दिला जाईल आणि त्या रजिस्टरमध्ये स्टोअर असलेला डेटा तुम्हाला दिला जाईल. त्यावरून तुम्ही इन्स्ट्रक्शन ही राईट डाऊन करू शकता. फॉर एक्झाम्पल बघूया, द कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटर इज इक्वल टू 30H. ओके, ॲक्युमुलेटरमधला कंटेंट किती आहे, व 30H आहे. त्याच्यानंतर रजिस्टर B याच्यामधला जो कंटेंट आहे, सॉरी आपण इथं रजिस्टर C घेऊया कारण इन्स्ट्रक्शनचं नेम कसं आहे SBB. अजून एकदा आपल्याला इथं B होईल, त्याच्यासाठी आपण C घेऊया. C मधला कंटेंट असेल 20H आणि आपला बॉरोची व्हॅल्यू किती आहे, 1. ज्या पद्धतीनं आपण कॅरी इज इक्वल टू 1 म्हणत होतो त्याच पद्धतीनं बॉरोची व्हॅल्यू काय असणार आहे, 1. आता इथं पहिल्यांदा ॲडिशन कुणाची परफॉर्म केली जाणार आहे, तर रजिस्टरचा कंटेंट आणि बॉरोचा कंटेंट या दोघांची पहिल्यांदा आपल्याला ॲडिशन परफॉर्म करायचं आहे. मी रजिस्टर C इज इक्वल टू किती घेते, 20H आहे. त्याचं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे, 2चं बायनरी कन्व्हर्जन येणार आहे 1 0. 2 0 त्याच्या लेफ्ट साईडला ॲड करा आणि 0चं बायनरी कन्व्हर्जन येणार आहे 0 0 0. ओके, त्याच्यानंतर आपली कॅरीची किंवा बॉरोची व्हॅल्यू काय आहे, 1. इथं 1 ह्याच्यामध्ये ॲड करा, इथे ॲड करा.
टोटल इन्स्ट्रक्शनचा रिझल्ट काय येणार आहे 1 0 0 0 0 1 0 1. आता हा जो कंटेंट आहे या कंटेंटचा आपल्याला 1s कॉम्प्लिमेंट आणि 2s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करावं लागणार आहे. याचा 1s कॉम्प्लिमेंट काय येणार आहे तर सगळे 0 हे 1 न रिप्लेस केले जातील आणि सगळे 1 हे 0 न रिप्लेस केले जातील. म्हणजे याचा 1s कॉम्प्लिमेंट येणार आहे 1 1 0 1, इकडं 1 1 1 0. हा झाला त्याचा 1s कॉम्प्लिमेंट. आता 2s कॉम्प्लिमेंट याचा काय येणार आहे तर जो काही तुम्हाला 1s कॉम्प्लिमेंट मिळालेला आहे त्याच्यामध्ये 1 ॲड केलं की तुम्हाला काय मिळतं 2s कॉम्प्लिमेंट. याच्यामध्येच आपण 1 ॲड करूया. टोटल रिझल्ट काय मिळणार आहे तर 1 1 1 1 1 0 1 1 हा मिळाला तुमचं 2s कॉम्प्लिमेंट. एक्झाम्पल इथंच फिनिश होतं आहे का नाही आहे. आत्ताशी आपल्याला 1s कॉम्प्लिमेंट आणि 2s कॉम्प्लिमेंट मिळालेला आहे. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली तर ॲक्युम्युलेटरच्या कंटेंटमध्ये हा 2s कॉम्प्लिमेंट काय करायचा आहे ॲड करायचा आहे आणि त्यावेळेला तुमचा टोटल रिझल्ट मिळणार आहे. ॲक्युम्युलेटरचे कंटेंट किती आहेत 30H. 3चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे तर 1 1 हे त्याचं बायनरी कन्व्हर्जन असणार आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला 2 0 ॲड करा 0 0 0 आणि आपला 2s कॉम्प्लिमेंटचा रिझल्ट काय आहे 1 1 0 1 आणि 1 1 1 1. आता ह्या टोटल सगळ्याची आपल्याला काय करायचे आहे ॲडिशन परफॉर्म करायचे आहे आणि त्यावेळेला तुमची ही इन्स्ट्रक्शन काय होणार आहे कंप्लीट होणार आहे. ॲडिशन परफॉर्म करा. ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये 1 परत काय केला जातो आहे बॉरो केला जातो आहे. म्हणजे 1 इथं अजून एक जनरेट केला जातो आहे की जो कॅरी म्हणून आपण फॉरवर्ड करू शकतो. बघा इन्स्ट्रक्शन जास्त डिफिकल्ट नाही आहे. ज्या पद्धतीने आपण कॅरी ॲडिशनची इन्स्ट्रक्शन स्टडी केली सेम त्याच टाईपची ही इन्स्ट्रक्शन आपल्याला स्टडी करायची आहे. इथं आपल्याला काय बघायचं आहे तर पहिल्यांदा तुम्ही जो सेकंड ऑपरंड घेत आहात रजिस्टर त्याचा कंटेंट आणि तुमच्या बॉरोचा कंटेंट या दोघांची सम परफॉर्म करायची आहे. त्याच्यानंतर याचा 1s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करा, त्याचाच 2s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करा आणि नंतर जी तुम्ही ॲडिशन करणार आहात ती कुणाची असणार आहे तर ॲक्युम्युलेटरचा कंटेंट आणि 2s कॉम्प्लिमेंट या दोघांची काय करा ॲडिशन परफॉर्म करा. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. लक्षात आलं. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन याच टाईपची आपण बघणार आहोत की जी लास्ट इन्स्ट्रक्शन असणार आहे अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधली 13 नंबर SBI. सबट्रॅक्ट इमिडिएट with borrow. आता सेम याच टाईपची इन्स्ट्रक्शन आहे. आता जी आपण SBB बघितली की ज्याच्यामध्ये आपण सबट्रॅक्शन परफॉर्म करत होतो रजिस्टरचा कंटेंट आणि तुमचा ॲक्युम्युलेटरचा कंटेंट. आता इथं सुद्धा आपल्याला सबट्रॅक्शनच परफॉर्म करायचे आहे. पण सबट्रॅक्शन कुणाची असणार आहे एकतर ॲक्युम्युलेटर त्याच्यामध्ये आहेच. सेकंड काय सांगितलं हो तर आय आहे. ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये आय दिलं जातं तिथं काय असतं तर तो इमिजिएट डेटा असतो आणि तिसरा ऑपरंड काय आहे इथं एक बॉरो करायचा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ॲडिशन विथ कॅरी ही इन्स्ट्रक्शन स्टडी केली सेम त्याच टाईपची ही इन्स्ट्रक्शन आहे की जी इन्स्ट्रक्शन 2 बाईटची आहे. इथं पहिल्यांदा इमिजिएट डेटा आणि बॉरो या दोघांची सम परफॉर्म केली जाईल. त्यांचा 1s आणि 2s फाइंड आउट केला जाईल आणि तो जो काही रिझल्ट येणार आहे तो ॲक्युम्युलेटरमध्ये ॲड केला जाणार आहे आणि टोटल रिझल्ट तुमचा ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर केला जाणार आहे. तुमचा इन्स्ट्रक्शनला नेम जरी सबट्रॅक्शन असेल तरी सबट्रॅक्शन इथं परफॉर्म केली जाते का नाही आहे. तर इथं काय केला जातो आहे 1s आणि 2s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट केला जातो आहे आणि ॲक्च्युली ॲडिशनच परफॉर्म केली जाते. मग सबट्रॅक्शन परफॉर्म बाय 2s कॉम्प्लिमेंट. ही जी सबट्रॅक्शन आहे ती सबट्रॅक्शन कशी परफॉर्म केली जाते तर 2s कॉम्प्लिमेंटचा यूज करून आणि रिझल्ट इज स्टोअर इन ॲक्युम्युलेटर. टोटल रिझल्ट जो तयार होणार आहे
तो टोटल रिझल्ट कशामध्ये स्टोअर केला जाणार आहे, ॲक्युमुलेटरमध्ये. आता याचा फॉर्मॅट काय असणार आहे बघा, ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. ओपी कोड घेऊया आपण, ह्याचा काय आहे SBI. ओके. आणि इमिजिएट डेटा हा काय असणार आहे, त्याचा ऑपरंड असणार आहे डेटा. आणि इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे हो, ही इन्स्ट्रक्शन 2 बाईटची आहे. आता ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल, आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल SBI 25H. बघा एक्झाम्पल मी दिलेला आहे SBI 25H. आता इथं मला ॲक्युमुलेटरचा कंटेंट काय आहे तोही मेन्शन करणं गरजेचं आहे. ॲक्युमुलेटरचा कंटेंट घेते मी 20H आणि इमिजिएट डेटा काय दिलेला आहे 25H. आता मला पहिल्यांदा ॲडिशन कुणाची परफॉर्म करावी लागणार आहे, तर ॲक्युमुलेटर आणि बॉरो या दोघांची ॲडिशन परफॉर्म करावी लागणार आहे. ॲक्युमुलेटरचा कंटेंट आहे 20H. 20चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे, पहिल्यांदा बायनरी कन्व्हर्जन येणार आहे 2चं बायनरी कन्व्हर्जन येतं 10 आणि त्याच्या लेफ्ट साईडला 2 0 ॲड करा. इकडं 0चं बायनरी कन्व्हर्जन येणार आहे 0 0. आता याच्यामध्ये 1 बॉरो करायचं आहे, म्हणजे इथं 1 ॲड करा. 1 ॲड केल्यानंतर याची सम काय येते 1 0 0 0 0 1 0 0. आता याचा परत काय करायचं आहे तुम्हाला 2s कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. सॉरी, हा जो रिझल्ट येतो आहे ह्या रिझल्टचा 1s कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करा. 1s 1 1 0 1 1 1 1 0 हा त्याचा मिळाला 1s कॉम्प्लिमेंट. अजून आपलं संपलं आहे का एक्झाम्पल नाही आहे. 2s कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर याच्यामध्ये 1 ॲड करा. 1 1 1 1 1 0 1 1. आता इथं तुम्हाला हाफ एक्झाम्पल तुमचं सॉल्व झालेलं आहे, तुम्हाला मिळालेलं आहे 2s कॉम्प्लिमेंट. आता हा 2s कॉम्प्लिमेंट कुणामध्ये ॲड करायचा आहे, तर जो काही इमिजिएट जो काही डेटा आहे तो आणि ॲक्युमुलेटरचा कंटेंट इथं काय करायचं आहे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. 25 1 1 0 1 1 1 1 1. 25चं बायनरी कन्व्हर्जन काय येते, 2चं बायनरी कन्व्हर्जन येते 1 0. ओके. आणि 5चं बायनरी कन्व्हर्जन काय येते बघा 1 1 1. एक 0 ॲड करा लेफ्ट साईडला. या इन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा काय केला जातो आहे, एक कॅरी जनरेट केला जातो आहे किंवा इथं अजून एक कॅरी तयार होतो आहे. इन्स्ट्रक्शन बघा जास्त डिफिकल्ट नाही आहे. ज्या पद्धतीने आपण कॅरीची इन्स्ट्रक्शन बघितली सेम त्याच पद्धतीची ही इन्स्ट्रक्शन आहे. इन्स्ट्रक्शन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ही आपली अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधली सगळ्यात लास्ट इन्स्ट्रक्शन आहे. आता आपण नेक्स्ट ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन सुरू करणार आहोत की जो आहे लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. बघा अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधल्या इन्स्ट्रक्शन सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत. याच्यामध्ये ज्या काही इन्स्ट्रक्शन रिलेटेड आहेत त्या मी परत एकदा रिवाईज करते. याच्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट या 4 टाईपच्या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या आपण पाहिल्या. काही ठिकाणी ॲडिशन ही ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि रजिस्टरचा कंटेंट याच्यामध्ये परफॉर्म केली जाते. काही ठिकाणी ॲडिशन ही ॲक्युमुलेटरचा कंटेंट आणि इमिडिएट डेटा या पद्धतीनं केली जाते. काही ठिकाणी ॲक्युमुलेटरचा कंटेंट, रजिस्टरचा कंटेंट आणि कॅरी ही ॲडिशन परफॉर्म केली जाते. ॲक्युमुलेटर, कॅरी आणि इमिजिएट डेटा या पद्धतीने ह्या इन्स्ट्रक्शन परफॉर्म केले जातात. या इन्स्ट्रक्शनवरती तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की जिथं तुम्हाला एक्झाम्पल दिलं जातं. मग तिथं तुम्हाला ॲडिशनचं जे काही ऑपरेशन आहे त्या ॲडिशनचं ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट फाइंड आउट करावा लागतो. नेक्स्ट ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन आपण बघूयात. थर्ड ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. आपले 2 ग्रुप कंप्लीट झालेले आहेत इन्स्ट्रक्शनमधले. पहिला ग्रुप आपण बघितला डेटा ट्रान्सफर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन आणि सेकंड ग्रुप जो आहे तो आपण बघितला अरिथमॅटिक आणि थर्ड ग्रुप आहे लॉजिकल.
यातली पहिली इन्स्ट्रक्शन आपण स्टडी करणार आहोत ANA. आपण लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहे त्याच्यामधली फर्स्ट इन्स्ट्रक्शन बघत आहोत ANA. ANAचं मीनिंग काय आहे तर लॉजिकल अँड विथ ॲक्युमुलेटर. इथं आपण ज्या ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन शिकणार आहोत त्या कशाशी रिलेटेड असणार आहेत तर लॉजिक गेटशी रिलेटेड असणार आहेत किंवा आपण लॉजिक गेटमध्ये जे बेसिक 3 गेट्स पाहिले अँड गेट, ऑर गेट आणि एक्सक्लुझिव्ह ऑर गेट, या ज्या 3 गेटचं लॉजिक आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करायचे आहेत इथं एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की अँड गेटचं लॉजिक काय आहे तर ज्याला A आणि B दोन्ही इनपुट्स जर ट्रू असतील तर तुमचं आउटपुट हे ट्रू मिळणार आहे. ऑर गेटचं लॉजिक काय आहे तर ज्याला A किंवा B या दोघांच्यापैकी एक जरी ट्रू असेल तरी तुम्हाला रिझल्ट ट्रू मिळतो. आणि नॉट गेटचं लॉजिक काय आहे तर ज्याला तुम्ही याला ट्रू इनपुट प्रोव्हाइड करता त्याला तुम्हाला रिझल्ट काय मिळतो फॉल्स मिळतो. आता इथं सुद्धा आपल्याला त्याच लॉजिकचा यूज करून काय करायचे आहेत इन्स्ट्रक्शन बघायचे आहेत. पहिली इन्स्ट्रक्शन आहे ANA. ANAचं मीनिंग काय आहे तर पहिला AN याचं मीनिंग आहे अँड आणि नंतरचा A जो आहे त्याचं मीनिंग आहे A. म्हणजे इथं लॉजिकल अँड विथ ॲक्युमुलेटर कंटेंट. इथं सुद्धा ज्या इन्स्ट्रक्शन आपण स्टडी करणार आहोत त्या इन्स्ट्रक्शनमध्ये एक ऑपरंड हा ॲक्युमुलेटर ठरलेला असणार आहे. मग ॲक्युमुलेटर आणि दुसरा ऑपरंड याच्यामध्ये काय केलं जाईल तर लॉजिक अँडचा वापर केला जाईल. इथं कोणतीही ॲडिशन परफॉर्म करायची नाही आहे, सबट्रॅक्शन परफॉर्म करायची नाही आहे. जो काही आपण लॉजिक गेट्समध्ये जे लॉजिक बघितलं या अँडचं त्याचा यूज करून तुम्हाला रिझल्ट ट्रू किंवा फॉल्समध्ये तयार करायचा आहे. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन कशी आहे तर सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. वन ऑपरंड इज फिक्स दॅट इज ॲक्युमुलेटर. एक ऑपरंड जो आहे तो या इन्स्ट्रक्शनमध्ये फिक्स आहे आणि तो कोणता असणार आहे ॲक्युमुलेटर असणार आहे. मग इथं ॲक्युमुलेटरचे कंटेंट आणि सेकंड ऑपरंडचे कंटेंट याच्यामध्ये लॉजिक अँडचा यूज केला जातो. इट परफॉर्म्स लॉजिक अँड विथ ॲक्युमुलेटर कंटेंट अँड रजिस्टर कंटेंट. मग दुसरा ऑपरंड काय असणार आहे तर एक ऑपरंड असणार आहे ॲक्युमुलेटर आणि दुसरा ऑपरंड असणार आहे रजिस्टर. या दोघांच्या मध्ये आपल्याला अँड गेटचा यूज करायचा आहे. आणि जो काही रिझल्ट तयार होणार आहे तो रिझल्ट काय केला जाईल ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केला जाईल. स्टोअर रिझल्ट इन ॲक्युमुलेटर. फायनल रिझल्ट परत कुठे स्टोअर केला जाणार आहे ॲक्युमुलेटरमध्ये. याचा फॉर्मॅट बघा OP कोड, ऑपरंड आणि बाईट. आता OP कोड काय आहे ह्या इन्स्ट्रक्शनचा ANA. त्याच्यानंतर ऑपरंड काय असणार आहे एक ऑपरंड असणार आहे रजिस्टर, सेकंड ऑपरंड असणार आहे ॲक्युमुलेटर. इन्स्ट्रक्शन आहे सिंगल बाईटची. किंवा अजून एक पॉसिबिलिटी आहे की जिथं ऑपरंड चेंज असणार आहे मेमरी ॲड्रेस, पण ॲक्युमुलेटर जो आहे तो फिक्स असणार आहे आणि त्याच्यासोबत एकतर रजिस्टरचा कंटेंट दिला जाईल किंवा मेमरीमधला एखादं लोकेशन दिलं जाईल आणि त्याच्यावरती डेटा दिला जाईल. लक्षात आलं. ANA म्हणजे काय तर लॉजिकल अँड विथ ॲक्युमुलेटर. इथं ॲक्युमुलेटरमधला कंटेंट आणि रजिस्टरमधला कंटेंट यांच्यामध्ये लॉजिक गेट्सचा यूज केला जातो आणि बेसिकली इथं अँड गेटचा यूज करून तुम्हाला रिझल्ट फाइंड आउट करायचे आहे. मी एक्झाम्पल राईट डाऊन करते. फॉर एक्झाम्पल कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटर इज इक्वल टू 20H. मी ॲक्युमुलेटरमधला कंटेंट घेतला 20H आणि रजिस्टर B कंटेंट्स ऑफ B इज इक्वल टू 35H. बघा ॲक्युमुलेटरमधला कंटेंट घेतला 20H आणि रजिस्टर B मधला कंटेंट घेतला 35H. आफ्टर परफॉर्मिंग ANAB
आफ्टर परफॉर्मिंग ANAB इन्स्ट्रक्शन. ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्याला ह्या दोघांच्या कंटेंटमध्ये लॉजिक अँड गेटचा वापर केला जाईल. ॲक्युम्युलेटरचा कंटेंट मी राईट डाऊन करते 20H. 20चं बायनरी कन्व्हर्जन काय येईल, 0चं बायनरी कन्व्हर्जन 0 0 आणि 2चं बायनरी कन्व्हर्जन 1 0. 2 0 लेफ्ट साईडला ॲड करा. बीचं बायनरी कन्व्हर्जन 35. 35चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार, 3चं बायनरी कन्व्हर्जन येणार 1 1. 2 0 ॲड करा आणि 5चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार, 1 0 1 1 0 1. त्याच्या लेफ्ट साईडला एक 0 ॲड करा. आता इथं आपण दोघांचंही बायनरी कन्व्हर्जन लिहिलेलं आहे. आपल्याला गेटचा वापर करायचा आहे अँड. मी इथं अँड राईट डाऊन करते, अँड गेटचं लॉजिक. आता अँड गेटचं लॉजिक काय सांगतं, तर ज्याला दोन्ही ट्रू असतील त्याला रिझल्ट ट्रू मिळणार आहे, अदरवाईज रिझल्ट फॉल्स मिळणार आहे. आता इथं एक 0 आहे, एक 1 आहे, म्हणजे ट्रू फॉल्स. रिझल्ट काय मिळणार आहे, मग फॉल्स. इथं दोन्ही ठिकाणी फॉल्स आहेत, रिझल्ट फॉल्स. इथं दोन्ही ठिकाणी एका ठिकाणी ट्रू आहे आणि एका ठिकाणी फॉल्स आहे, रिझल्ट फॉल्स. फॉल्स फॉल्स. इथं एक ट्रू एक फॉल्स. इथं 0ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे तुम्हाला, 0 म्हणजे फॉल्स असणार आहे आणि 1 म्हणजे काय असणार आहे, ट्रू असणार आहे. मग इथं 0 1 याचा आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. आता इथं दोन्ही ठिकाणी 1 आहेत बघा, 1 1. तुमचा रिझल्ट काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. 0 0 0 0. म्हणजे टोटल ॲक्युम्युलेटरमधले कंटेंट तुम्हाला काय मिळाले, तर 0 0 1 0 आणि इकडे 0 0. बघा बायनरी कन्व्हर्जन जे आहे ते कसं करायचं आहे, तर ॲज अ हेक्साडेसिमल नंबर कन्सिडर करायचा आहे आणि त्या ज्याला तुम्ही हेक्साडेसिमल नंबरचं बायनरीमध्ये कन्व्हर्जन करता त्याला त्याचा प्रत्येक डिजिट हा सेपरेट केला जातो आणि त्याचं वेगळं बायनरी कन्व्हर्जन केलं जातं. इथं 20चं बायनरी कन्व्हर्जन म्हणजे काय, तर पहिला हा जो ग्रुप आहे तो 2चा ग्रुप आहे आणि हे 0चं बायनरी कन्व्हर्जन आहे. मग ह्या दोघांचंही बायनरी कन्व्हर्जन केल्यानंतर अँड गेटचं लॉजिक इथं यूज करायचं आहे. अँड गेटचं लॉजिक काय सांगतं, तर ज्याला दोन्ही ट्रू असतील त्याच वेळेला रिझल्ट ट्रू मिळणार आहे, अदरवाईज रिझल्ट फॉल्स. या ठिकाणी बघा इथं फॉल्स आहे, इथं ट्रू आहे, तुम्हाला रिझल्ट 0 मिळतोय म्हणजे फॉल्स मिळतोय. फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला काय मिळतोय, रिझल्ट ट्रू मिळतोय. एक्झाम्पल आणि ही इन्स्ट्रक्शन शॉर्टमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधली ORA. बघा नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जी आहे ती आहे ORA. ORAचं मिनिंग काय, तर इथं OR म्हणजे ऑर गेट असणार आहे आणि ऑपरंड काय आहे, तर एक ऑपरंड हा A असणार आहे म्हणजेच ॲक्युम्युलेटर असणार आहे, लॉजिकल ऑर विथ ॲक्युम्युलेटर. इथं ॲक्युम्युलेटरचं जे काही कंटेंट आहे ते लॉजिकली ऑर केलं जातं कुणासोबत, तर एकतर दुसरा ऑपरंड हा रजिस्टर असणार आहे किंवा मेमरी ॲड्रेसवरचा कंटेंट असणार आहे. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ही इन्स्ट्रक्शनसुद्धा कशी आहे, तर सिंगल बाईटचीच इन्स्ट्रक्शन आहे. इथं एक ऑपरंड हा ॲक्युम्युलेटर हा फिक्स असणार आहे आणि दुसरा ऑपरंड काय असणार आहे, तर रजिस्टर असणार आहे. मग इथं रजिस्टरमधला कंटेंट आणि ॲक्युम्युलेटरमधला कंटेंट या दोघांच्यामध्ये लॉजिकल ऑर गेटचा यूज केला जाईल आणि टोटल इन्स्ट्रक्शनचा रिझल्ट कुठं स्टोअर केला जाणार आहे, तर ॲक्युम्युलेटरमध्ये. याचा फॉर्मॅट बघा काय आहे, OP कोड काय असणार आहे, ORA. ऑपरंड काय असणार आहे, तिथं एक ऑपरंड असणार आहे आर. आर म्हणजे काय आहे, तर रजिस्टर असणार आहे. मग तो रजिस्टर B असेल, C असेल, D असेल, E असेल, H और ऑल, कोणताही एक रजिस्टर असेल. इन्स्ट्रक्शन आहे सिंगल बाईटची. किंवा जर रजिस्टर तिथं स्पेसिफाय केला नसेल तर सेकंड ऑपरंड तुमचा काय असणार आहे, तर M असणार आहे. म्हणजेच तिथं काय दिलं जाईल, एक मेमरी लोकेशन दिलं जाईल आणि त्याच्यावरचा काय केला जाईल, कंटेंट दिला जाईल.
त्याच्यानंतर इथे एक एक्झाम्पल बघूया आपण, कंटेंट्स ऑफ ॲक्युमुलेटर. मगाशी जे आपण लॉजिकल अँडसाठीच एक्झाम्पल बघितलं होतं तेच एक्झाम्पल बघूया, फक्त इथं गेट चेंज होणार आहे. इथं ॲक्युमुलेटरचा कंटेंट दिलेला आहे 20H आणि रजिस्टर बीचा जो कंटेंट दिलेला आहे तो आहे 35H. मग आपल्याला इन्स्ट्रक्शन कोणती परफॉर्म करायची आहे? ORA. मी इथे लिहिते आफ्टर परफॉर्मिंग ORA बी इन्स्ट्रक्शन. ओके. आता इथं आपण बायनरी कन्व्हर्जन मगाशीच करून घेतलेलं आहे 20चं आणि 30चं, फक्त आता रिझल्ट इथं चेंज होणार आहे. आपण कोणतं गेट वापरते व ऑर गेट वापरते. मग ऑर गेटचं लॉजिक काय सांगतं, तर ज्यावेळेला दोन्हीपैकी एक ट्रू असेल त्यावेळेला रिझल्ट ट्रू असणार आहे. फक्त दोन्ही जर फॉल्स असतील तर त्यावेळेला रिझल्ट तुमचा फॉल्स असणार आहे. आता इथं बघा 1 0, इथं काय आहे, एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, म्हणजे इथं तुमचा रिझल्ट मिळणार आहे ट्रू. नेक्स्ट इथं दोन्हीही फॉल्स आहेत, इथं मात्र रिझल्ट मिळणार आहे तुमचा फॉल्स. इथं एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, रिझल्ट मिळणार आहे ट्रू. इथं दोन्ही फॉल्स आहेत, रिझल्ट मिळणार आहे फॉल्स. इथं एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, रिझल्ट ट्रू. इथं दोन्हीही ट्रू आहेत, रिझल्ट ट्रू. आणि इकडं दोन्ही फॉल्स, रिझल्ट फॉल्स फॉल्स. इथं कुठंही ॲडिशन परफॉर्म करायची नाही आहे, फक्त आपल्या गेटचं जे लॉजिक आहे ते गेटच्या लॉजिकचा यूज करून काय करायचं आहे, आपल्याला रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे. लक्षात आलं तुमच्या की अँड लॉजिकल गेट्स जे आहेत किंवा लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये ज्या काही आपण इन्स्ट्रक्शन स्टडी करणार आहोत तिथं रिझल्ट कशाच्या आधारे फाइंड आउट केला जातो, तर जे काही तुम्ही लॉजिक वापरताय आणि हे लॉजिक कुणाचं असणार आहे, तर जे काही बेसिक गेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या बेसिक गेट्सचाच लॉजिकचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, रिझल्ट फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अँड गेटचं, ऑर गेटचं, एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आणि नॉट गेट या 4 गेटचं लॉजिक तुम्हाला परफेक्ट माहीत असणं गरजेचं आहे, तरच आपण काय करू शकतो, टोटल इन्स्ट्रक्शनचा जो रिझल्ट आहे तो फाइंड आउट करू शकतो. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. अजून काही ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत लॉजिकमधल्या त्या आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.